फर्स्ट टाइम एवढी फास्ट चालवली. काय काय कसे चालवतात काय माहिती. 180 200 डेंजर आहे. भीती वाटायला लागलेली मला. बस आता ट्राय नाही बाबा. एकदा झालं बस. आता नाही ट्राय होणार. अनुभव घेतला एकदाचा. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 4 वाजत आलेत. सकाळची राईड चालू करतोय आपण आता. क्लोज खालू दे पहिले. डॉगी. हे कुठे लावायचे आता सँडल्स. चला बाईक बाहेर काढू दे आता. चला आपल्याला मित्रांच्या इथे जायचं आहे. तिथे जाऊन नंतर आपण पुढे बोलू. चला बाईक स्टार्ट करू. सकाळ सकाळ बाईकचा आवाज म्हणजे जास्तच येतोय. घुमतोय पूर्ण. मॉर्निंग मित्रांनो. तर खूप अंधार दिसतोय. त्याचं कारण असं आहे की आपण खूप सकाळी राईड चालू केलेली आहे. तर सकाळचे 4:30 वाजलेले आहेत. सकाळचे 4:30 वाजले तरी सुद्धा गरमी काही कमी नाही आहे. खूप गरम करतोय. ते हेल्मेटमध्ये ते एवढं गरम करतोय ना काही विचारू नका. त्यात परत मी आतमध्ये टी शर्ट आणि वरती जॅकेट घातलंय तर खूपच गरम करतोय. तरी मी फेस मास्क नाही घातलंय. त्यात अजून गरम गेलं असतं. त्याला पुढे गेल्यावरती नंतर घालावं लागणार आहे. जसं ऊन पडेल तसं घालावं लागेल ते. आता माझ्यासोबत मित्र आहेत 2. तर ते मागून येत आहेत. तर आपण पुढे पेट्रोल पंपावरती त्यांना भेटणार आहोत. बंद आहे हायला. हां जायचंय खूप लांब. पुढे भेटेल ना. नाही सकाळी एवढं चालू असेल ना. काही प्रॉब्लेम नाही ना. पंपच बंद आहे का. ठीक आहे चाल. तर पुढच्या पेट्रोल पंपावरती आपण चाललोय. हा बंद होता आता. तुम्हाला आता काही जास्त दिसत नसेल. अंधार दिसत असेल तर आपण आता कॅमेरा बंद करू. नंतर उजेडात चालू करू. आहे ना चालू आहे ना. फुल करायचं आहे. हां ऑनलाईन आहे. बस उडवलं. बस किती आले. 716. इथं कसा उजेड आहे. इथं उजेड. तो पण बंद होता. मग बाहेरूनच दिसला बंद आहे म्हणून गेलोच नाही आतमध्ये. प्रॉब्लेम नको. काय होणार. पुरंच होणार पॅक. हेल्मेट घातलायस तू. मग तू गप आता. तू काय पण सांगू नकोस.
काय बोलतोय? बाईकवर फोटो घेऊ तुझ्या पटकन. बाईकवर? बाईकवर तिकडे गेल्यावरती घेऊ ना. अरे परत मग तन्मय काढून नाही काढणार कसं नाही, आता फोटोसाठी त्यांनी कपडे घेतलेत. अरे जरा लुक व्यवस्थित आहे म्हणून सांगते बाईकवर घे. हा असं ते घेतोय. तू लाख कारण सांग आता, लाख ठेव हात ठेव मग. एक असा घे ना. असं तू पाय दिसतो ना तुझा. 2 मिनिटं जाऊ लगेच. अजून लांबून घ्यायला पाहिजे काय? डिलीट मार का तुझं चांगला म्हणून टाकायला मला पाहिजे. डिलीट नको करू. मारला आता काय घे. नाही चांगलं दिसत ते गळ्यात ते काळा काळा. हे बघ घाण येईल, घाण. तू टाकणार पण नाहीस तो फोटो. रेकॉर्डिंग ऑन केले बघू देत. घे सेल्फी घे. तू हिरवा टी शर्ट टाकायला टाकायला नीट लाव, नीट लाव, स्टँड नीट लाव. रस्ता माहिती आहे ना? नाही रस्ता कोणाला माहिती असणार? कोणाला माहिती रस्ता? मॅप आहे ना आपला आता. आणि आरशात दिसेपर्यंतच डिस्टन्स ठेवू. मला दिसायचं तू बंद झालास तर मी थांबणार. थांबू नको म्हणजे स्लो करीन काय असेल ते. दिसायचं थांबलास आरशात तर मी हे करणार. तू राप कसं जाणार मी? म्हणून तर मी बोलते ना. रापराप कशी येड लागलाय काय? आता तुम्हाला जरा बऱ्यापैकी दिसत असेल म्हणून कॅमेरा ऑन केला. तर आपण लोणेरे क्रॉस केलंय आता. अजून पण गरम करतोय. आता ऊन पडल्यावर अजून किती गरम करेल का सांगता येत नाही. अजून खूप लांब जायचं आहे. तर हा सांगायचं विसरलो, तर आपण कोल्हापूरला चाललेलो आहे आता. 300 किलोमीटरचा प्रवास आहे आपला. तर त्यामध्ये आपण 60 किलोमीटर तर कंप्लीट झालेला आहे आपला. अजून अप्रॉक्स 240 किलोमीटर बाकी आहे. तर बघू आता. मध्येच नाश्त्याला पण थांबायचं आहे. आता हे कुठे थांबायचं बोलतायत मध्येच बघू. रस्ता तर खूप चांगला आहे, पण मानगावपर्यंत येईपर्यंत थोडा मध्ये रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. तर आता इथून तर मला तर वाटतं एकदम रस्ता क्लिअर आहे. मजा येईल जायला. आणि खूप दिवसानंतर लॉंग राईड आपल्याला आता मिळाली आहे करायला, तर अजून मजा वाटते. हेडफोन्स पण लावलेले आहेत, गाणी चालू आहेत. वन साइड आपली राईड चालू आहे. आणि हा व्हिडिओ जेव्हा बघाल तेव्हा लाईक्स पण करा. लाईक्स खूप महत्वाचे आहेत. जेवढे आपले लाईक्स करा तेवढेच आपल्याला बरं वाटेल. ठीक आहे. कसं वाटतंय? भारी वाटते का? एकदम मला तर खूप भारी वाटते. आता तुम्हाला व्हिडिओ बघताना कसं वाटते आता ते तुम्ही लाईक्स आणि कमेंट करून सांगा मला. बाईक आपण जास्त फास्ट चालवले नाही अजून. 110च्या वर तर अजून नेलेली नाहीये तिला. बघू पुढे नेऊ कसं जमेल तसं. प्रवास खूप लांबचा आहे, म्हणजे जास्त पण रिस्क घेऊन चालत नाहीये. सकाळ सकाळ राईडचा खूपच भारी मजा येते. नाही ट्रॅफिक नाही काय प्रॉब्लेम. तर गाडी फास्ट चालवते म्हणून थोडंसं थंड थंड वाटतोय. थोडे हेडफोन ऍडजस्ट करायला थांबलेलो मी. आता मित्र खूपच पुढे गेलेत. त्यांना आता आपण कॅचअप करायला लागेल.
रस्ता मस्त आहे तर थोडी इथे पळवायला काय हरकत नाही आपले. मागे मी माळवण राईड केली पण तेव्हा माझ्याकडे बेनेली नव्हती, त्यामुळे पल्सर 220 वरती ती राईड केली होती. तर यावेळेला मला चान्स मिळालाय बेनेलीवरती राईड करायचा, लॉंग राईडचा. तुम्ही पण खूप कंटाळले असाल ते सिटी राईड बघून, तोच रस्ता बघून. तर यावेळेला काहीतरी नवीन. खतरनाकच येत आहे आता. मॉर्निंगला एकदम व्ह्यू एकदम मस्त येतो. आता आपण महाडच्या जवळ आलोय. तुम्ही ऑब्झर्व केलंय की नाही काय माहित नाही मला, पण मी हे 2 मिरर चेंज केलेत. आपले जे होते ओरिजिनल ते जरा लूज झाले होते खूप आणि जरा प्रॉब्लेम झाला होता, तुटले पण होते, त्यामुळे मी हे मिरर लावलेले आहेत. व्ह्यू तर बऱ्यापैकी दिसतोय, छोटा दिसतोय व्ह्यू थोडा, पण काम चालू आहेत. काय अजून तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. काय जास्त महाग पण नाही आहेत. काहीतरी समथिंग मला 400 रुपीजला पडलेले आहेत ते. आता बघू अजून किती दिवस कसे चालत आहेत. काही जण बोलतात नंतर लूज होतात ते. तर आता बघू, आपण चेक करू राईड करताना कधी काय प्रॉब्लेम येतोय, लूज होतात का. वाव, above 160. अरे यार ते हेडफोन सारखे लूज होत आहेत यार. फास्ट चालवायला काय प्रॉब्लेम नाही मला, परत लूज झाले. आता परत थांबणार तर हे खूप पुढे गेलेले असणार. राईट साईडचा हेडफोन आता लूज झालाय. मगाचपासून लेफ्ट साईडचा होत होता, आता राईट साईडचा व्हायला लागलाय. आता आहे ना कॅचअप केल्यावरतीच थांबू, त्याशिवाय थांबता येणार नाही, नाही तर खूपच पुढे जातील. परत प्रॉब्लेम नको. मागे पण असंच माळवणला जाताना बऱ्याच वेळा चुकलेलो आम्ही, तो खूप लेट झाला पोहोचायला. तर यावेळेला असं काय व्हायला नको. पहिले कॅचअप करूया ना, जे जवळ पोचू मग बघू. तसंही नाश्त्यासाठी थांबणारच आहोत आम्ही कुठेतरी.
फायनली कॅचअप केलेला आहे. खायला कुठं थांबायचं? खायला कुठे थांबायचं नाश्त्याला? नाही आवाज येत नाही आता तुझा. काय प्रॉब्लेम केला हेडफोनला? बोल आता. हा ठीक आहे ठीक आहे. हा हा असा रस्ता असेल ना तर राईड करायला एकदम खूप मजा येते. ते खड्डे वड्डे असले की मग खूपच प्रॉब्लेम येतो. अशी बाईक चालायला मिळत नाही आणि बाईक पण खूप हीट होतोय. आता बघा 89 टेम्परेचर आहे बाईकचा. एवढी फास्ट चालवतोय तरी. फर्स्ट टाइम एवढी फास्ट चालवली. काय काय कसे चालवतात काय माहिती. 180 200 डेंजर आहे. भीती वाटायला लागलेली मला. बस आता ट्राय नाही बाबा. एकदा झालं बस. आता नाही ट्राय होणार. अनुभव घेतला एकदाचा.